नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। आम्ही लोक इथे बँक स्टँडमध्ये गणपती विसर्जन करतात शाहरुख खानच्या घराच्या समोर। तर हा आम्ही दरवर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे आज 40 ते 35 वर्ष झाले आम्ही लोक इथे गणपती विसर्जन करतात। ना गव्हर्नमेंटची आम्हाला अथॉरिटी आहे, हे सगळे प्रायव्हेट पोरं आहेत आणि मी ह्याच्यातला अध्यक्ष आहे। जेवढी पण आहेत पोरं सगळे 40 ते 50 पोरं आहेत। तर ते सगळे आमच्या स्वतःच्या जीवावरती ते रिस्क घेऊन आम्ही लोक गणपती विसर्जन करतात आणि दर एक प्रमाणे सांताक्रूज, खार, बँड्रा, माहीम आणि तिकडनं सगळी गणपती इथे घेऊन येतात। आता हे सरकारने नवीन नियम लावलेले आहे की जेवढे पण 6 फुटाचे वरचे गणपती समुद्रामध्ये सोडा, ते बाकायदा PUPचे गणपती आहेत आणि जे छोटे गणपती आहेत ते बाकायदा ते सगळे मॉन मेरी स्टॅपच्या खालती पांडे ग्राउंडला तिकडे विसर्जन करा। तर मोठे गणपती ते सगळे PUPचे आहेत, ते कशासाठी? त्याच्यामध्ये पण तर ते पोल्युशन होणारच आहे आणि दरवर्षी आम्ही लोक इथे गणपती विसर्जन करतात। तर जरा आमचा पण एक सहकार्य आहे का आम्ही पण इकडचे कॅज्युअली मुलं आहेत, ते दरवर्षी 40 ते 50 वर्ष आम्ही इकडे काढलेली आहेत। तर आमच्या लोकांचा काय आणि ह्या लोकांनी हे नोटीस बोर्ड लावला, तर हे लोकांनी हे आजच लावला आहे आणि 2 ते 3 वाजता ह्या लोकांनी बोर्ड लावला आहे, ते चुकीचं आहे। त्याच्या अगोदर आम्हाला 2-3 दिवस अगोदर त्या लोकांना एक आम्हाला लेटर पाठवायला पाहिजे होतं की बाबा या टायमाला का बाबा हे असा गव्हर्नमेंटचा अथॉरिटी चालू आहे। तर जरा प्लीज आणि सगळे काही गणपती विसर्जन करणारे माउंट मेरी, सांताक्रूज, खार जेवढे पण आहेत, धारावी, हे जेवढे पण इकडे येतात गणपती विसर्जन करायला, प्लीज इथे गणपती करायला या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही। आणि ते फक्त एवढा आहे की प्रॉब्लेम साडू माती आणि PUPचा आहे, तर त्याचा काय प्रश्न नाही। आणि मोठे मूर्ती पण PUPचेच आहेत, ते कशाला समुद्रामध्ये? ते घाण नाही करत, ते पोल्युशन नाही करत, ते सगळं काय करतात? मग ते 6 फुटाची मूर्ती का फक्त गणपती दर्यामध्ये सोडायला बोलतात आहे? तर छोटी मूर्ती पण करायला पाहिजे आणि तो हक्क आहे आणि ते गणपती बाप्पांना त्यांच्या घरी पाठवायचं आपल्याला। तर ते जिथे बोलतील ते तिथेच जाणार। तुम्ही बोलतील ते खाडीमध्ये इकडे तिकडे, हे BMC वाले लोक 3 ते 4 वर्षापासून ह्या लोकांचा हा टार्गेट लागलेला आहे काय, ते खड्ड्यामध्ये तिकडे मूर्ती टाकायची आणि तीच मूर्ती तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की तीच मूर्ती ते खाडीबिडीमध्ये जाते, ते कशासाठी? तर ते तुमचा प्रश्न आहे की बघा कोण चुकीचा आहे आणि कोण नाही। आम्ही समुद्रामध्ये विसर्जन करतो, दुसऱ्या दिवशी या तुम्हाला ती PUPची मूर्ती पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटणार नाही। हां, ते रेतीचे वेगळे आहेत, हे खडप आहे, हे आमच्या इकडचा खडप आहे, त्या खडपाला ती मूर्ती लागून ऑटोमॅटिक दुसऱ्या दिवशी मेल्ट होऊन जाते। तर प्लीज इकडे गणपती विसर्जन करायला या, आम्ही तुमचं सहकार्य करतो, तुम्ही या बिंदास या, काही प्रॉब्लेम नाही आहे। सहकार्य दर एक टायमाला आमचा तुमच्या इकडे आहे। थँक्यू।